नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राघव मधुला हाताला धरतो आणि तेथून रागानेच आपल्या गाडीमध्ये तिला बसवतो. तेव्हा राघव हा आरशामध्ये सिंधू आणि मंगेशकडे बघतो आणि गाडी चालू करतो आणि रागाने भरधाव वेगाने तेथून निघून जातो. तेवढ्यात सावी येते. सावी ही विनायकला आवाज देत असते, मात्र विनायक म्हणजे राघव काही गाडी थांबवत नाही. तर सिंधू म्हणते की आई, तू विनूला का जाऊन दिले मला भेटल्याशिवाय. तेव्हा सिंधू म्हणते की सावी, एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, इथून पुढे तुला विनू कधीही भेटणार नाही. तेव्हा सावी विचारते की अगं आई, कसा भेटणार नाही, तू तर त्याच्या पायाचा उपचार करते, तू विनायकला बोलावून घे, तो नक्की येईल. तेव्हा सिंधू ओरडते, सावी असला कसलाही हट्ट करायचा नाही, विनू परत नाही येणार. तेव्हा सावी ही मंगेश मामाला म्हणते की मंगेश मामा, तूच काहीतरी सांगणार आहे आईला. पोलीस काका आणि आई आम्हाला दोघांना भेटून का देत नाही. तर मंगेश हा सावीला समजावतो. तर मंगेश हा सावीला आतमध्ये घेऊन जातो. त्यानंतर इकडे अन्वी ही काकूवर खूप रागावलेली असते. ती म्हणत असते की बाबांनी मला या घरामध्ये का पाठवले असेल, दुसरी जागा नव्हती का त्यांना पाठवण्यासाठी. या घरात प्रत्येकाचे नियम वेगवेगळे असतात, मला या घरामध्ये अजिबात थांबायचे नाही, हाच विचार ती एकटी करत असते. तेवढ्यात तेथे राजश्री येते आणि अन्वी, बाळा, आईबाबांची आठवण येते का गं असे विचारते. तेव्हा अन्वी म्हणते की हो गं आजी, बाबा मला येथे का सोडून गेले असतील, त्यांच्याबरोबर का घेऊन गेले नसतील. राजश्री म्हणते की अन्वी बाळा, असे का बोलते, हे तुझ्या राघव मामाचं घर आहे ना गं. तेव्हा अन्वी म्हणते की अगं आजी, तू आणि राघव मामा सोडल्यानंतर दुसऱ्या कुणालाही मी या घरात राहावे अशी इच्छा नाही. राजश्री म्हणते की अगं, हे सर्व कुटुंब तुझ्यावर खूप प्रेम करते. तर लगेच अन्वी म्हणते की कसलं कुटुंब, माझी आजीला मी नकोसी आहे, कारण लहानपणीच तिने माझ्या आईबाबांपासून मला तर वेगळे केलेच होते. माझ्या आईला सुद्धा माझ्या बाबापासून वेगळे केले आणि मला तर एका खूप मोठ्या अशा आश्रमात ठेवले होते. मग कसली माया आणि कसले प्रेम हे. त्यानंतर इकडे राघव आणि मधू विनायक घरी येत असतात. तर विनायक गाडीमध्ये असताना राघवला विचारतो की बाबा, आता मला सावीला तुम्ही कधीच भेटून देणार नाही का. तेव्हा राघव म्हणतो की नाही, कधीच नाही. मधू म्हणते की राघव असे का बोलतो, तू त्याच्या छोट्या मनाला का दुखवतोस. तर मधू म्हणते की विनायक बाळा, नाही, असे काही नाही, आपण नक्कीच लवकरच सावीला भेटू. तेव्हा लगेच राघव म्हणतो की मी त्याला फसवत नाही, की रियालिटी सांगतो. त्यावर विनायक म्हणत असतो की जेव्हा मी सिंधू डॉक्टर आणि सावी यांना वाचवण्यासाठी गेलो तेव्हासुद्धा बाबा असेच सावीला हर्ट करून आले होते. तेव्हासुद्धा सावी खूप रडत होती, पण बाबांनी तिचं काहीच ऐकलं नाही आणि बाबा कधीच कुणाचं का ऐकत नसेल. त्यानंतर इकडे अन्वी ही राजश्रीला म्हणत असते, 10 वर्षानंतर मी माझ्या आईला जेव्हा भेटले होते तेव्हा तिची ती अवस्था पाहून मला असे वाटायचे की असली कसली आई असते, म्हणून मी तिचा रागराग करायचे. या घरामध्ये सिंधू मामीच अशी होती की जी माझ्यावर मनापासून प्रेम करायची. तिला एकटीलाच वाटत होते की आमचे कुटुंब एकत्र यावे. पण आता तर काय गोष्ट किती बदलली. सिंधू मामीचं नाव जरी या घरामध्ये घेतलं तरी तुम्हाला सर्वांना तिचा का इतका राग येतोस ग. राजश्री म्हणते की अगं बाळा, त्यासाठी खूप कारणं आहे आणि ते समजवण्या इतकी तू अजून मोठी नाही. तर अन्वी म्हणत असते की मी माझ्या आईची अवस्था समजून घेण्या इतकी मोठी तर आहे, पण एक गोष्ट, या घरातील माणसं ही डबल गेम खेळणारी आणि खोटारडी आहे. तशी सिंधू मामीच ही फक्त प्रेमळ होती आणि आजी, तू सुद्धा कधी काळी तिच्यावर प्रेम करत होती, मग आज तिच्याबद्दल इतका द्वेष का करतेस ग. राजश्रीच्या डोळ्यात मात्र पाणी येते, कारण जाताने सिंधूने राजश्रीला सुद्धा विचारले नसते. त्यामुळे तिला सुद्धा सिंधूचा राग असतो, कारण तिला एका आईचे सुद्धा प्रेम दिले तरी सुद्धा सिंधूने मला आई म्हणून कधी मानले नसेल, म्हणूनच तिने मला विचारले नसेल. तेव्हा लगेच राजश्री म्हणत असते की अगं रुक्मिणी काकूचे सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू तसे वाटून घेऊ नको. तर अन्वी ही हसायला लागते आणि याला प्रेम म्हणतात का असे राजश्रीला विचारते. आणि त्या सर्वही तुझ्या काळजीपोटी बोलतात, त्यामुळे राग मानू नको, त्यांच्यावरचा राग विसरून जा आणि आता जेवण करून घे. तेव्हा अन्वीला थोडेसे म्हणणे पडते. त्यानंतर इकडे विनायक गाडीतून येत असताना राघवला म्हणतो की आपण सावीला येऊस तर सुद्धा थांबलो नाही, त्यामुळे तिला एकदा कॉल करू का. तर राघव हा विनायकवर ओरडतो. त्यांचा आणि आपला आता कायमचा संबंध संपला असे विनायकला सांगतो. विनायकला वाईट वाटते. त्यानंतर राघव, मधू आणि विनायक घरी येऊन पोहोचतात. तर राजश्री ही राघव आणि त्यांचे छान प्रकारे औषण करते. राजश्री रेश्माला राघवसाठी पाणी आणण्यासाठी सांगते. तर रेश्मा म्हणते, ऋषभ जा रे पाणी घेऊन ये.
तेव्हा ऋषभ म्हणतो की राहून दे काकू, मी आणतो. तेव्हा लगेच सर्वांना मात्र रेश्माचा राग येतो. त्यानंतर सर्वजण राघव हा का शांत आहे म्हणून विचारतात की राघव, तब्येत वगैरे काही बरी आहे ना? तू कसला इतका विचार करतो आणि का इतका शांत आहे? राघव म्हणतो की कसला नाही, कुणी काही टेन्शन घेऊ नका, काही नाही. मधू म्हणते की काही काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित आहे आणि आम्ही फ्रेश होऊन येतो, आपण सर्वजण एकत्र जेवण करूयात. तर राजश्री म्हणते की हो, आज सर्व राणीच्या आवडीचा स्वयंपाक बनवला, कारण तिचा वाढदिवस तर आहे ना. तेवढ्यात अन्वी येते आणि राघवला बघून तिला खूप आनंद होतो आणि लगेच ती राघवकडे येते. राघव म्हणतो की काय अन्वी, सरप्राईज तुम्हाला दिले? तेव्हा अन्वी म्हणते की बरं झालं, या घरामध्ये कोणाला तरी मी माझ्या मनातलं सांगू शकेल अशी तरी एकतरी व्यक्ती मला भेटली. तर राघव विचारतो की अन्वी काय चालले, कॉलेज वगैरे कसे चालले? मी सांगू लागते की अरे मामा, हॉस्टेलवर होते ना तेव्हा मी खूप फाईन आणि ओके होते, पण येथे आल्यानंतर सर्व डिस्टर्ब झालं आणि हे घर म्हणजे एक जेलच आहे. या घरात फक्त रूल्स आणि रूल्स. जेवताना मोबाईल बघायचा नाही, 8 नंतर बाहेर जायचे नाही आणि सकाळी म्युझिक लावून वर्कआउटसुद्धा करायचं नाही. जेव्हा या घरामध्ये सिंधू मामी होती तेव्हा खरंच हे घर खूप छान असं आनंदाने भरलं होतं. आता हे फक्त घर बोरिंग बनले, पण बरं झालं राघव मामा तू आला आणि मला आता खूप मज्जा येणार तुझ्याबरोबर गप्पा करण्यासाठी. राजश्री आणि काकू म्हणतात की आता आपण जेवण करून घेऊयात, राघव तुझ्याशी नंतर गप्पा करेल. तेव्हा अन्वीला वाईट वाटते. तर मधू म्हणत असते की मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण माझा बर्थडे साजरा करण्यासाठी खूप असे एक्सायटेड झाले, पण काळजी करू नका, आपण राघव पूर्ण बरा झाल्यानंतर माझा बर्थडे हा सेलिब्रेट करूयात. तर राजश्री म्हणते ठीक आहे. त्यानंतर विनायकला राजश्री विचारते की काय रे विनायक, सावी आणि तिच्या आई तर बऱ्या आहेत ना? तर विनायक म्हणतो माहिती नाही, कारण बाबांनी येत्यावेळी आम्हाला त्यांना भेटूनच दिले नाही. तेव्हा लगेच मधू ही मुद्दाम म्हणते की आम्हाला निघण्यासाठी उशीर झाला होता, त्यामुळे त्यांची भेट नाही झाली. राजश्री विचारते की काय रे राघव, तू विनूला का भेटून दिले नाही त्यांना? तर राघव म्हणत असतो की आता विषयच पूर्णपणे संपलेला आहे, यापुढे आपल्याला त्यांना भेटता येणार नाही आणि त्या परत म्हणजे भेटू सुद्धा शकत नाही. राजश्री विचारते की राघव तू असे का बोलतोस? सर्वांना राघवच्या बोलण्याचं काहीतरी विचित्रच वाटते. काकू म्हणते की अरे राघव काय झाले, तब्येत तर बरी आहे ना? तेव्हा मधू म्हणते की आओ काकू, त्याला गोळी लागली होती आणि त्या आठवणी त्याला परत नको म्हणून तो असा बोलत असेल. राघव म्हणतो की आता मला थकायला झाले, मी जरा रूममध्ये आराम करतो, म्हणून राघव मधू सर्वजण आतमध्ये जातात. त्यानंतर इकडे सावीला खूप वाईट वाटलेले असते. ती आपल्या टेडीशी बोलत असते की पोलीस काकांना मी आवडतच नसेल म्हणून ते विनायकला माझ्याशी बोलून देत नाही. तर सिंधू हे सर्व ऐकत असते आणि सावी मात्र रडत असते. सावी म्हणते की मी कुणाशी बोलणार सुद्धा नाही. तर सिंधू म्हणते की माझ्याशी सुद्धा का? सावी म्हणते की नाही, तू सुद्धा त्या पोलीस काकांसारखीच आहे, मला विनूसोबत नाही बोलून दिले. तेव्हा सिंधूला वाईट वाटते. सिंधू म्हणत असते की राघव, तुम्ही आपल्याच मुलीचं इतकं मन दुखावले की मी तुम्हाला त्या गोष्टीसाठी कधीच माफ करू शकणार नाही. तिचा नात्यावरचा विश्वासच पूर्णपणे उडत चालला. त्यानंतर इकडे विनूसुद्धा हा कोणाशी बोलायला तयार नसतो. राघव येतो आणि त्याला समजवायला लागतो. विनायक म्हणतो की बाबा एक काम करा, सावी आणि तिच्या आईला तुम्ही इकडे बोलवा, म्हणजे माझा राग जाईल. तर राघव विनायकला जवळ घेतो आणि मनात म्हणतो की विनायक, मी तुझी स्थिती समजू शकतो आणि सिंधूमुळे आज माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी झाला आणि जेव्हा सिंधू मला सोडून गेली होती तेव्हासुद्धा हीच परिस्थिती झाली होती. त्यामुळे सिंधू, मी तुला माफ करू शकणार नाही. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सावी म्हणत असते की आई, मला विनायकला भेटण्यासाठी तिकडे घेऊन चल. सिंधू ओरडते. तर सावी ही विनायकच्या म्हणजे राघव आणि मधूच्या लग्नाची पत्रिका घेते आणि त्यावर रत्नपारखी कुटुंबाचा ॲड्रेस तिला मिळालेला असतो. तेव्हा सावी आता स्वतः रत्नपारखी कुटुंबात जाणार असते. तेव्हा आता सावी इकडे रत्नपारखी कुटुंबात येणार का आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.